आटके जिल्हा परिषद प्राथमिक शाखेमध्ये 1870 पासून मोडी लिपीतील ननोदी आढळून आले आहेत। तरी त्या नोंदीचे वाचन करून त्यातील कुणबी ननोदी प्रमाणित करून दाखले मिळावेत यासाठी मराठा क्रांती मोर्चा व आटके ग्रामस्थ यांनी माननीय निवासी अप्पर जिल्हाधिकारी साहेब सतारा, माननीय निवासी जिल्हाधिकारी साहेब सतारा, माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक सतारा यांना निवेदन दिले। संपूर्ण सतारा जिल्ह्यातील प्राथमिक शाखांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देऊन कुणबीचे रेकॉर्ड मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याने देण्यात यावे आणि माननीय प्रांत अधिकारी यांनी ते ग्राह्य धरून कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली आहे। आमच्या मुलांनी पुढे शिक्षण हे काय दाखलं मिळावं यासाठी आम्ही हे जिल्हा परिषदमध्ये आलोय। तहसीलदाराला निवेदन दिलंय। एक मराठा लाख मराठा। आम्ही आटके गावातून, आटके ग्रामस्थ आहे, आटके गावातून इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो। आम्हाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटके येथे मोडी लिपीमधील काही नोंदी आढळून आलेल्या होत्या। त्या मोडी लिपीतील नोंदी अधिकृत व्हाव्यात किंवा ते ट्रान्सलेट व्हाव्यात यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री नागेश पाटील सर यांना भेटलो व त्यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक उत्तर देऊन आमचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी हमी दिलेली आहे। मराठा। मी अर्चना जाधव, राहणार कराड। मी कराड तालुका सकल मराठा मोर्चा समन्वयक आणि हे जे मागे उभे आहेत ते माझे सगळे आटके गावचे ग्रामस्थ आहेत। तर आम्ही आज इथं सातारा येथे अधिकाऱ्यांना, शिक्षणाधिकारी आणि इथले जिल्हाधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर आमचा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावावा। त्यांनी तसं आम्हाला म्हणजे सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद। पण त्याचा फॉलोअप घेऊन आम्हाला लवकरात लवकर त्यांनी त्याची पूर्तता करावी हीच माझी म्हणजे त्यांना आज म्हणजे विनंती। एक मराठा लाख मराठा, मराठा लाख मराठा। आज या ठिकाणी आम्ही जिल्हा विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे येऊन आपल्या सर्व आटके गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन दिले की आमच्या गावातील प्राथमिक जिल्हा मध्यवर्ती शाळेचे जे कुणबी रेकॉर्ड सापडलेले आहेत मोडी लिपीतील ते प्रमाणित करावेत शासनाकडून अशी यासाठी आम्ही निवेदन या शिक्षण विभागाला दिलेलं आहे। प्लस आपल्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे की हे लवकरात लवकर नावे जाहीर करावेत यांनी, कारण आमच्या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्या वडिलोपार्जित असून त्या आम्हाला पुढील कागदपत्र एकत्रीकरण करण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्यास आम्हाला यांच्याकडून सहकार्य मिळावं ही अपेक्षा।